तुम्ही सगळे डॉक्युमेंट चेक करा, त्याच्यानंतर या कंपनीला ऑपरेटसाठी परमिशन द्या. आमचा हा पहिला मुद्दा आहे. हा इथे पहिला मुद्दा क्लिअर करा, लगेच आम्ही पुढचा मुद्दे घेतो. आमच्याकडे भरपूर मुद्दे आहेत. या गोष्टी जागा भाड्यावर देताना शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना नसते, त्याच्यामुळे महसूल विभाग पण याच्यात आणि कारण शेतकरी प्रत्येक शेतकरी एवढा शिकलेला नसतो, त्याच्यामुळे त्यांना ते पुढच्या गोष्टी त्याला माहितही नसतात. त्याच्यामुळे कन्सेंट टू ऑपरेट बऱ्याचशा जागा आहेत सापण्या तर सर, तो आमचा लुकआउट नाहीये, तो लुकआउट कोणाचा आहे? एमपीसीबीचा आहे. आम्ही तुम्हाला रेकॉर्ड करणं बांधलेलं नाहीये. माझं म्हणणं सर ते नाही, ते इंडिव्हिज्युअलची गोष्ट नाहीये. तुम्हाला काय बोलतोय, हे कोणाचं काम आहे? एमपीसीबीचं काम आहे. एमपीसीबीने हे काम करणं आहे. हा रेकॉर्ड आमच्याकडनं मांडण्याचा तुमचा अधिकार अजिबात नाहीये. हा, ते तुम्ही पहिल्यांदा एसओपी घेताय. माझं सर तेच म्हणणं आहे, एसओपी देताना स्टँडर्ड ऑफ एसओपी घेताना एसओपीचा विचार केला जातो. ऑपरेट देताना, इस्टॅब्लिशमेंट देताना हा मुद्दा का घेतला जात नाहीये? मग आतापर्यंत तुम्ही काय करताय? मग तुम्ही बोलताय आमच्याकडे येतं, आम्ही सगळं चेक करतोय. तुम्ही काय करताय काय? हा सगळ्यात मोठा आहे तो. ठीक आहे, ठीक आहे. अजून एक सर, 7/12 दुसऱ्या नावावरती असतो, बरोबर? 7/12 नाव दुसरं, इंडस्ट्री चालवणारे नाव वेगळं. बऱ्याच साऱ्या इंडस्ट्रीज अशा आहेत, ठीक आहे, प्रॉपरायटर इंडस्ट्री चालू शकतात, पार्टनरशिप डीड चालू शकतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जो आयात होणारा टायर आहे, बरोबर, तो टायर कुठून येतो? मग हे जे प्रोडक्शन निघतं, ह्या प्रोडक्शनसाठी जे टायर वापरले जातात. आता तुम्ही एखादं समजा गोखनिज झालं, तर तुम्ही जर खदान असेल तर त्याच्यावरती जीपीएस लावले जातात, बरोबर? सगळ्या गोष्टीची नोंद केली जाते, प्रत्येक गोष्टी पावतीवरती टाकली जाते. मग आतापर्यंत एमपीसीबी कडे हा रेकॉर्ड असला पाहिजे की ह्या कंपन्यांचं आतापर्यंत झालेलं प्रोडक्शन, त्या प्रोडक्शनसाठी वापरलेले टायर, मग ते टायर, त्याच्यानंतर जे काही निघालेलं ऑइल असेल, समथिंग जे असेल, याचा रेकॉर्ड किती आहे. आता हा रेकॉर्ड आम्ही कोणाकडे मागायचा? जर मला हा मागायचा झाला तर त्याच्यासाठी कोण पर्टिक्युलर डिपार्टमेंट आहे की हा रेकॉर्ड मला त्यांच्याकडे भेटू शकतो? हा मी इंडिव्हिज्युअली नाही ठेवू शकत, तर मला तो एक डिपार्टमेंट द्या, म्हणजे मी तिथेही मागणी करू शकतो. तुम्ही तर इथे एमपीसीबी सगळे तुम्ही वरिष्ठ बसलेला आहात, जाणकार आहात, मला ते डिपार्टमेंट द्या, त्या डिपार्टमेंट कडनं ती माहिती घेऊ शकतो मी. रिसायकलरचे प्रकार आहेत त्यामध्ये. हॅझार्डस अँड अदर वेस्टेज मॅनेजमेंट रूल्स 2022 प्रमाणे रिसायकलरचे प्रकार आहेत. त्यामध्ये मॅडम प्रश्न तुम्ही तोच डायव्हर्ट मी प्रश्नाचं उत्तर बरोबर देते. तुम्ही ऐकून घेतला तर मी बोलेन, तुम्हाला ऐकायचं नसेल तर मी नाही. ठीक आहे, ठीक आहे, बोला. रिसायकलरचे प्रकार आहेत: क्रम रबर बनवणाऱ्या इंडस्ट्रीज, टायर रिटिडर करणाऱ्या इंडस्ट्रीज, आणि रिकवर्ड कार्बन ब्लॅक बनवणाऱ्या इंडस्ट्रीज, आणि टायर पायरोलायसिस ऑइल बनवणाऱ्या इंडस्ट्रीज. यापैकी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे टायर पायरोलायसिस ऑइल बनवणारे जे कारखाने आहेत त्यांच्यासाठी इम्पोर्ट टायर यूज करणं अलाउड नाही आहे, हॅझार्डस अँड अदर वेस्टेज मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल्स 2022 प्रमाणे. ओके, आता तुम्ही म्हणता इम्पोर्ट टायरचं तुमचा माहिती कुठे मागायची? इम्पोर्टचं जे लायसन्स आहे ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज, न्यू दिल्ली यांच्याकडून दिलं मॅडम होतं. तो प्रश्न, माझा प्रश्न मी पुढे बोलते, ऐकून घ्याल तर ना. आणि त्याप्रमाणे जे टायरचं 2 प्रकारे टायर पॅरालायसिस इंडस्ट्रीज यूज करतात. एक तर वेस्ट टायर यूज करतात आणि दुसरा आहे क्रम रबर यूज करतात. आता वेस्ट टायर्स जे आहेत त्यांचे इन्व्हॉइसेस असतात, जीएसटी इन्व्हॉइसेस असतात. ते जे सेल आहे, परचेस आहे, ते सगळं जीएसटी डिपार्टमेंटकडे त्यांचे डिटेल्स असतात. आणि राहिला प्रश्न याचं व्हेरिफिकेशन करण्याचं, तर जीएसटी आणि एमपीसीबी या दोघांचं जेव्हा हायर लेवलला इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच वेळेला ते पॉसिबल होईल की ते यूज करतायत की नाही. पण ज्यावेळी ऑब्झर्व झालं होतं, आम्ही म्हटलं त्याप्रमाणे आमच्या सर्वेमध्ये ऑब्झर्व झालं होतं की हे इम्पोर्टेड टायर यूज करतात, त्याप्रमाणे आम्ही क्लोजर दिल्या होत्या. आणि रिस्टार्ट देताना त्यांच्याकडून आम्ही हमीपत्र घेतलेलं आहे की इम्पोर्टेड टायर आम्ही यूज करणार नाही. ही एमपीसीबीची आतापर्यंतची झालेली कारवाई आहे. माझा प्रश्न, मॅडम, तुम्ही रिस्टार्ट देताना त्यांच्याकडून आम्ही पत्र घेतलेले आहे का इम्पोर्ट टायर वापरायचे नाहीत, बरोबर? आजही तुम्ही चला, आता पण आपण निघालो का कल्याणला, तुम्ही वाडा मार्गे चला, आता पण तुम्हाला मी वाड्यात कंटेनर आलेले उभे दाखवतोय. टायर पायरोलिसेस कंपनीच्या बाहेर दाखवतो, रस्त्याला उभे नाही, टायर पायरोलिसेस कंपनीच्या बाहेर तुम्हाला आता पण टायर आलेले कंटेनर मी दाखवतो.
पूर्ण माल बाहेरचा येतो. आता चला तुम्ही कल्याणला जाताना वाड्यावरून चला, मी दाखवतो. हा प्रॉब्लेम असेल तर माझं म्हणणं आहे संबंधित विभागाने यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे. साहेब, मला एवढंच मानायचंय, सांगायचंय की ह्या ठिकाणी आपण म्हणजे एक जनरल सांगतो, तत्वज्ञानाचा भाग असेल की वाईट आहे. तुम्ही नोकरी करताय शासकीय सेवेत, आम्ही आमचा व्यवसाय करतोय, बाकी मंडळी त्यांची त्यांची शेती करते. शेतीमध्ये जे पिकेल तेच आपण खाणार. आजची कंडिशन अशी आहे वाड्यामध्ये की जेवढ्या कंपन्या आहेत तेवढ्या गावाला लागून आहेत. त्या गावाला लागून असलेल्या कंपन्यांचं जे जे वेस्टेज आहे याचं आउटलेट या संदर्भात कागदपत्रांवर भरपूर गोष्टी असतील, पण मूळ विषय असा आहे की ज्या ठिकाणी मी अक्षरशः या दिनकरपाडा उसर आणि त्या ठिकाणी एक दिवशी लग्नाला गेलेलो, सकाळी जाऊन बघितलं की कुठे कुठे कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचे जे आउटलेट किंवा भात शेती वगैरे जी अतिशय बिकट अवस्था होती की भात लागवड केली आहे पण त्या भात लागवडीला भात झालेलंच नाहीये. म्हणजे एक ठिकाणी जर अशी परिस्थिती दिसते तर ह्या जेवढ्या कंपन्या आहेत तेवढ्या ठिकाणी ही मंडळी जी अन्नधान्य पिकवणारी मंडळी जर त्यांना खायला या कार्बनचं तुमचं कार्बन ब्लॅक किंवा इतर पाण्याचं जे सोर्स आहे हे पाण्याचे सोर्स मी तर म्हणतो जेव्हा जेव्हा ते त्यांचं वेस्टेज ऑइल किंवा ज्या गोष्टी जात असतील हे वर्षानुवर्ष कधी पाणी शुद्धच होणार नाही. मग आपण ज्या ठिकाणी इथे कार्यरत आहोत आम्ही फक्त एक जागरूक नागरिक म्हणून इथे या सगळ्या गोष्टी मांडायला आलोय. आणि जर आपण या टेक्निकल गोष्टीमध्ये जर घुसत गेलो, तुम्ही म्हणता की हे आम्ही परमिशन दिले ते एसओपी या सगळ्या गोष्टी बघितल्या, उद्या सकाळ तिकडे वाढत आलो का फक्त कागदावरच राहील, माणसं राहणार नाही अशी पण वेळ येऊ शकते. सांगायचा मुद्दा तोच आहे की ही भविष्यात पूर्ण बिकट परिस्थिती होऊ नये म्हणून आम्ही सगळी मंडळी इथे या टायर कंपन्यांच्या विरोधात आजपर्यंत 85 पासून इंडस्ट्री झालेल्या पण आजपर्यंत कधीच इंडस्ट्रीच्या विरोधात तालुक्यातली मंडळी नव्हती. माझं वय पण 38 आहे आता. मी बघतोय 15 वर्षापासून जेव्हा गातेस वगैरे एरिया किंवा इतर बऱ्याचशा मंडळीत भरपूर कंपन्या आल्या पण आजपर्यंत कंपनीचं एवढं प्रदूषण नव्हतं जेवढं टायर कंपनीचं आहे. आणि हे सगळं जोर जबरदस्ती करून फक्त टेक्निकल एमपीसीबी सीपीसीबी आपले शासकीय विभाग असतील किंवा इतर कंपन्या असतील इतर विभाग यांच्या परवानगीचा फक्त कागदोपत्री वापर होतो. बाकी सगळ्या गोष्टी इंटरनल ज्या चालतात या चालणाऱ्या गोष्टी या बेकायदेशीरपणे व्यापार व्यवहार होतो आणि याचा परिणाम या जनतेवर किंवा आमच्यासारख्या माणसांवर होतो. वाड्याला घरी जावं सॅटर्डे संडे असं वाटतंय पण जर एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर जाताना तिथल्या ठिकाणचा वास किंवा आपण जे पाणी पितोय किंवा खातोय हे कुठून उगवलंय आणि काय खातोय याची पण आता आम्हाला भीती वाटते की हे खावं की नाही खावं. मग या सगळ्या गोष्टी असतील. राईट टू लाईफ हेल्दी एन्व्हायरमेंट आहे, आर्टिकल 21 आहे. आतमध्ये इंटरनल गेलं तर कायदेशीर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या करूच, पण या ज्या गोष्टी आहेत ना की हेल्दी एन्व्हायरमेंट पाहिजे हा आपल्या जीविताचा अधिकार आहे, तर हे हेल्दी एन्व्हायरमेंट आमच्या वाड्यामध्ये राहिलं नाही. या संदर्भात आपण काय काय भूमिका करणार आहात या गोष्टी स्पष्ट सांगाव्यात. आणि जे जे मुद्दे आहेत हे मुद्दे तांत्रिक आहेत. आम्ही तर ठाम निर्धार केला या संदर्भात जी काही असेल ती कायदेशीर लढाई लढायची, परंतु आपल्या प्रत्येक विभागातल्या व्यक्तींनी जबाबदारीने त्या कामं करावीत आणि त्या संदर्भात ज्या काही असतील त्या टायर पायवर्सिस कंपन्या बंद झाल्या पाहिजेत हा आमची पूर्ण मागणी आहे. तर एक छोटासा मुद्दा असेल समजा तर 1 एकर जागा अशी असते तिथे वेस्टेज टाकलं जातं. ती जागा ती भुईभाड्याने असेल किंवा कशा प्रकारे घेतली जाते, मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. प्रत्येक कंपनीच्या बाहेर अशा प्रकारचे वेस्टेज टाकण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तिथे भाड्याने किंवा अशा प्रकारची जागा घेतली जाते. त्याला कुठल्याही प्रकारची ऑन पेपर परमिशन नसते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ते खूप घातक आहे आणि अस्ताव्यस्तपणे तिथे ते वेस्टेज टाकलं जातं. याची नोंद घ्या. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला बघायला मिळतं. आता तोडण्यातली कंपनी 7 ते 8 घरं आहेत जे तिथे राहतात. बरोबर, गाव 150 मीटरच्या अंतरावर आहे. खालच्या बाजूने ओढा आहे जो पाण्याचा ओढा आहे तो 130 मीटर अंतरावरती आहे आणि तुम्ही त्याला इस्टॅब्लिशमेंट दिली. बरोबर, इस्टॅब्लिशमेंट दिल्यानंतर आम्ही तक्रारी केल्यानंतर त्याची ऑर्डर ही रिफ्यूज केली. बघा 27/8/2025 ला. त्यानंतर त्याच कंपनीला बंदचे आदेश दिले 28/11/2025 ला. त्यानंतर रिस्टार्ट ऑर्डर दिली 9/12/2025 ला. 11 दिवसात. किती दिवसात?
11 दिवसामध्ये पुन्हा रिस्टार्ट ऑर्डर दिलेली आहे. त्यानंतर पुन्हा त्यांना टायर कंपनीसाठी त्यांनी जो इस्टॅब्लिशमेंटसाठी अर्ज केलेला होता त्याच्यावरती त्यांनी त्यांचं भांडवल 17.5 कोटी दाखवलं आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी त्याच्यामध्ये रिवाइज केलं आणि तेच एस्टॅब्लिशमेंटसाठी आणि ऑपरेटसाठी त्यांनी 3.33 कोटी. बघा, आता हा फक्त प्रदूषणाचा मुद्दा नाहीये, इथे फायनान्शियली पण किती फ्रॉड होतोय तो तुम्ही बघितला पाहिजे सर. याच्यावरती एक जिम्मेदार तुमची व्यवस्था हवी आहे का. ह्या कंपनीच्या नावाने जी लोनची फाईल बनवलेली आहे त्या लोनच्या फाईलमध्ये 17.5 कोटी हे लोन काढलेले त्या कंपनीवरती. किती? 17.5 कोटी. त्यांनी ऑपरेटच्या याच्यामध्ये त्यांची प्रॉपर्टीचं व्हॅल्यूज आणि त्याच्यासाठी जे काही खर्च असेल तर 3.33 कोटी दाखवलेला आहे. याच्यावरती मी मेल केलेला आहे, याच्यावरती मी कंप्लेंट केलेला आहे. सीपीसीबी कडनं 26/2/2026 चं लेटर एमपीसीबी ला गेलेलं आहे. 15 दिवसाच्या आतमध्ये एटीआर द्या. सेकंड लेटर सीपीसीबीच 19/3/2026 ला गेलं. 15 दिवसामध्ये एटीआर द्या. थर्ड लेटर सीपीसीबीने पुन्हा एमपीसीबी ला दिलं 19/3/2026. 15 दिवसामध्ये एटीआर द्या. आतापर्यंत नो ऍक्शन, काहीच उत्तर नाही. आमचे प्रॉब्लेम्स एमपीसीबी सॉल्व्ह करत नाही. आमच्या अर्जावरती साधा उत्तरही देत नाही. त्याच्यावरती एटीआर ऍक्शन टेकन रिपोर्टही देत नाही. म्हणून आम्ही सीपीसीबी कडे जातो. कशासाठी? आम्ही आमच्या हक्कासाठी. सीपीसीबी डायरेक्शन देते 15 दिवसामध्ये आम्हाला उत्तर द्या. ह्या 15 दिवसाचं पण सीपीसीबीला पण हे आता बोलायला नको मला. म्हणजे तुमचं जे बोलता आम्ही ह्या गोष्टी करतो, आम्ही त्या गोष्टी करतो, हे फक्त कायद्यावरती आहे. आम्ही आमची सगळं शिष्टमंडळ सरांकडे जाऊन बसलेलो, एमपीसीबीच्या अध्यक्षांकडे. त्यांचं म्हणणं काय? तुम्ही कोर्टामध्ये जा. अरे मग कोर्टामध्ये जा. प्रत्येक गोष्टीला जर आम्ही कोर्टामध्ये जाणार आहे तर मग तुम्हाला कशाला बसवलंय? तुम्हाला एवढं आमच्या टॅक्स मधून खर्च का होतो? तुम्हाला पगार का दिला जातो? जर ती सिस्टम जर तुम्ही त्या पद्धतीने बसवत नसाल आणि आम्ही हायकोर्टामध्ये जायचं 1.5-2 लाख रुपये तिथे इन्व्हेस्ट करायचे कशासाठी? हे आमचं म्हणणं आहे. आणि जर ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही उत्तर मागतोय, हे लास्ट 1 वर्षापासून मी याच्यावरती मेल करतोय आणि ह्या 1 वर्षावरून कमीत कमी 10 ते 12 मेल गेलेले आहेत. त्याच्यावरती ऑनलाईन अर्ज सीपीग्राम पोर्टलवरती अर्ज दिलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्राव्यन्स पोर्टलवरती अर्ज दिलेला आहे. ही लोक फक्त आणि फक्त काय करतात? आम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे कारवाईसाठी दिलेला आहे अर्ज क्लोज. मग याच्यावरती संबंधित अधिकारी हे क्लिअर करतो की नाही, त्याच्यावरती ऍक्शन घेतो की नाही, याच्यासाठी कुठला विभाग आहे? याच्यासाठी आम्ही कुठे जायचंय? तेच आम्ही सांगतोय की तुमची एक कमिटी मला ह्या टायर कंपनीवरती अशी पाहिजे की ज्याच्यामध्ये डिश, आता साधं आम्हाला आधार कार्ड काढायचं झालं ना आता तर 10 डॉक्युमेंट मागतात. आता आधार कार्ड इझिली निघत नाहीये. मग ह्या इंडस्ट्री जे एवढ्या घातक आहेत तेवढ्या पद्धतीने सगळ्यात फक्त प्रदूषण नाहीये, इथे फायनान्शियली पण खूप मोठा झोल आहे. आणि हे मी सांगायला नकोय, ते तुम्ही ज्ञात आहात. आम्हाला आतापर्यंत वाड्यामध्ये आलेल्या बाकीच्या कंपन्यात आम्ही कधीच त्या कंपनीला विरोध केला नाही. टायर कंपनीला आमचा विरोध आहे, असणार आणि राहणार. आणि ह्यामध्ये बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत, ते आम्ही पुढे जाणारच आहोत. ही आमची प्रोसिजर आहे. या प्रोसिजर वाईज आम्ही सर्व अधिकाऱ्यांना, सर्व विभागांना ह्या इंटिमेशन दिलेलं आहे. यांच्याकडून आम्ही उत्तरं दिलेली आहेत, त्यांच्याकडून आम्हाला उत्तरं आलेली नाहीत. त्याच्यानंतरची आमची जी काही लढाई असेल ती कायदेशीर नक्कीच असणार आहे. पण त्याच्यासाठी आमचं म्हणणं ते आहे की तुम्ही एक नागरिक म्हणून, एक जर योग्य नागरिक आहात, जर तुमच्यामध्ये मानवता हा भाव जर असेल आणि हे सगळं सिस्टम आम्ही कमी आहोत. आता आमचा एक्सपिरियन्स खूप कमी आहे. आम्ही हे वाचून, आम्ही त्या पद्धतीने नॉलेज घेऊन ह्या गोष्टी बोलतोय, पण तुमचं नॉलेज खूप जास्त आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, ह्या टायर कंपन्या मानवतासाठी खूप घातक आहेत आणि हे बंद झालं पाहिजे. आणि हा तुम्ही सतत विवेक बुद्धीने विचार करा आणि त्याच्यावरती निर्णय घ्या. कारण माझे पप्पा ILD डिसीजने गेलेले आहेत. त्यांना लंग्स डिसीज झालेला आहे आणि लास्ट एंडला आम्ही त्यांचं लंग्स ट्रान्सप्लांटसाठी देखील मी प्रयत्न करत होतो, नाही झालं. माझे पप्पा माझ्या डोळ्यासमोर त्यांनी जीव सोडलेला आहे. माझा छोटा भाऊ, त्याला ILD डिसीज आता चालू आहे. का? हेच आम्ही भोगणार आहे. जे मी भोगतोय हे सगळ्यांना भोगावं लागणार आहे.
तुम्ही इथे राहत नाहीत, तुम्ही त्या लोकलला तुमचे नातेवाईक राहत नाहीत, त्याच्याबद्दल तुम्हाला त्याचं गांभीर्य वाटत नाहीये. पण तुम्हाला बोलतो हे आम्ही भोगलंय, हे आम्ही भोगतोय. आणि जेव्हा आपला बाप आपल्या डोळ्यासमोर दम तोडतो आणि श्वास सोडतो, त्यावेळेला किंमत समजते की जीवनाची किंमत काय. आणि हे घडतंय आणि हे घडू नये, हे होऊ नये, याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. एवढी कल्पना आमची याच्यासाठी आहे. आम्ही का मूर्ख आहेत का दररोज आठवड्याला मेल टाकायला, त्याच्यावरती सर्वे करायला? एवढा अभ्यास जर आम्ही शिक्षण करताना केला असतं ना, तर आज आम्ही चांगल्या पदावरती असतो. पण आता हा अभ्यास आम्हाला या टायर कंपन्यांसाठी करावा लागतो. ही सर्व लोक करतात कशासाठी? तर ह्या कारणासाठी करतात. ते आम्ही भोगलंय आणि हे भोगणं लोकांच्या वाटेला येऊ नये म्हणून आमचे हे प्रयत्न आहेत. आणि तुम्ही तेवढे जर सत्संग विवेकबुद्धी आपल्याकडे आहे, मानवतावादीने जर तुम्ही विचार करत असाल ना, तर ह्या गोष्टीकडे तुम्ही डोळे झाक न करता डोळे उघड करून बघितलं पाहिजे. आणि हा फक्त प्रदूषणाचा प्रश्न नाहीये, याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी यंत्रणा अडकलेल्या आहेत. एवढं आम्ही न समजण्यासारखं नाहीये. म्हणून तुम्ही एक अधिकारी आहात, तुमच्याकडे आमची एकच विनवणी आहे की तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे काही येतं, जेवढं तुम्ही करू शकता तेवढं तुम्ही करा.